इति पिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरिसधम्मसारथि सत्था देवमनुस्सारं बुद्धो भगवाति नान्तलिखे न समुद्रमज्जे न पवत्तानं विवरं पवेश न विच्छति सो जगति पदेशो यत्थितो मुह्यचेय पापकर्मा। तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा सन्मार्ग पूजनीय भिक्खुसंघ बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर्षावास धम्मपर्व 2026 वर्षावास या पवित्र कालावधीमध्ये सातवाहन बुद्धविहार सिद्धार्थनगर हडको N12 छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद या ठिकाणी धम्म आचरणासाठी दैनंदिन पद्धतीने उपस्थित असणारे आपण सर्व श्रद्धावान शीलवान दायक दायिका उपासक उपासिका सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या विषयी अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करतो। धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करतो। आजच्या धम्मकथेमध्ये विविध भिक्खूंना आलेले प्रसंग त्यांच्या अनुभवातून त्यांनी भगवान बुद्धांना विचारलेले प्रश्न आणि त्या सगळ्या प्रश्नांचं तथागतांनी केलेलं विवेचन दिलेले स्पष्टीकरण आपण आज अतिशय सुंदर पद्धतीने बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। पापवग्गातील 12वी गाथा आणि धम्मपदातील एकंदरीत 127 क्रमांकाची गाथा जी की आता पालीमध्ये मी आपल्या समोर बोललेला आहे। या गाथेचा अर्थ आणि त्या अर्थाला स्पष्ट करण्यासाठी तथागत सम्यक संबुद्धांनी केलेलं विश्लेषण या विश्लेषणाला समर्पक असं असलेलं उदाहरण आपण आज या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीनं बघण्याचा प्रयत्न करूया। या धम्मकथेमध्ये 3 प्रसंग आहेत। एक प्रसंग आहे कावळ्याचे जळून मरणे, दुसरा प्रसंग आहे एका स्त्रीचे पाण्यात बुडून मरणे आणि तिसरा प्रसंग आहे 7 भिक्षूंचे 7 दिवस एका गुहेमध्ये अन्न पाण्या वाचून अडकून बसणे। असे विविध 3 प्रसंग आहेत आणि या तीनही प्रसंगाच्या आधारावरती आपल्याला आजची ही धम्मदेशना अतिशय सुंदर पद्धतीने समजून घ्यायची आहे। या धम्मदेशनेचं वैशिष्ट्य या धम्मपदातील 127 क्रमांकाच्या गाथेच्या अर्थामध्ये आहे। कर्म त्याचा परिणाम यापासून कोणाचीही सुटका होत नाही। तिस्सस्तवीरांचे जे शब्द आठवा, मणी रत्नकार
याला सांगितलेले ते शब्द आहेत, उपासक यामध्ये तुमची कुठलीही चुकी नाही आहे, माझ्या कर्माचे फळ मी भोगत आहे. या ठिकाणी सुद्धा असंच आहे. 3 वेगवेगळ्या प्रसंगाला अनुसरून आपल्याला गतकाळातील आपला कर्मसिद्धांत समजून घ्यायचा आहे. आणि हा कर्मसिद्धांत भगवान बुद्धांनी 2600 वर्षापूर्वी सांगितलेला आहे. भगवंतांनी सांगितलेला तो कर्माचा सिद्धांत जरी जुना झाला असला तरी आजही भगवंत हयात होते तेव्हाही तो तेवढ्याच पद्धतीनं निसर्गासहित इथे असलेल्या सर्व सत्वांनी मान्य केला होता. आणि आजही निसर्गासहित इथे असलेले सर्व सत्व त्याला मान्यता देताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून हा कर्म सिद्धांत कशा पद्धतीने लागू होतो किंवा गतकाळातील आपलेच कर्म आपल्याला पुढच्या पुनर्भवित झालेल्या शरीरासाठी कशा पद्धतीनं भोगावे लागतात या संदर्भात अतिशय सुंदर असे उदाहरण आहे. ठिकाण जेतवण आहे, पुण्यभूमी श्रावस्ती. काय झालं, एक भिक्खूंचा जथा म्हणजे अनेक भिक्खू. या कथेमध्ये 2 प्रसंगामध्ये जास्त भिक्खू आपल्याला दिसतात आणि एका प्रसंगामध्ये 3 भिक्खू दिसतात. तर हा जो पहिला भिक्खूचा जथा आहे, या पहिल्या प्रसंगामध्ये कावळ्याचे आकाशात जळून मरणे हा प्रसंग आहे. एके गावी तथागत सम्यक संबुद्धांचा हा भिक्खू संघ भोजनासाठी थांबलेला होता. मी कालच्या धम्मकथेला विस्तृतपणे समजावून सांगत असताना सांगितलेलं होतं की भगवान बुद्धांचे संपूर्ण पुत्री, उपासक उपासिका, दायक दायिका तथागत सम्यक संबुद्धांना आपलं जीवन जगत असताना जे काही पडलेले प्रश्न असायचे त्या प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये आलेले प्रसंग आणि त्या प्रसंगाचे योग्य ते स्पष्टीकरण जाणून घेण्यासाठी ते तथागत सम्यक संबुद्ध जिथं असायचे तिथे जायचे. आणि हा जो काळ सुरू आहे, हा काळ त्या काळी आषाढी पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये तपत असलेल्या भिक्खू संघाला जे काही प्रश्न पडायचे तर ते प्रश्न महापवारणा, उपसंपादित भिक्खूंची महापवारणा झाल्यानंतर ते तथागत सम्यक संबुद्धांना त्या संदर्भातले उत्तर उच्चारण्यासाठी जात असत. असाच वर्षावात संपलेला आहे. काही भिक्खू तथागत सम्यक संबुद्धांची भेट घेण्यासाठी श्रावस्तीला निघालेले आहेत. श्रावस्तीला जात असताना वाटेमध्ये भोजनाची वेळ झाली. सगळे लोक सकाळी सकाळी उठले, भिक्खू संघाची वाट पाहू लागले. योग्य वेळी भिक्खू संघ त्या गावामध्ये दाखल झाला. भिक्खू संघाची स्वागत वगैरे सगळी गोष्टी करण्यात आल्या. भिक्खू संघ भोजनाला बसत असताना त्यांनी पाहिलं की एका घरातून धूर येत आहे. एक मायमाऊली वर्णाला फोडणी देत होती ना. वर्णाच्या फोडणीची विधी आहे. काय कधी कधी कसं कसं काय काय टाकायचं तेव्हाच त्याचा स्वाद येतो, तेव्हा त्याची चव लागते. एक जरी पदार्थ मागे पुढे झाला तर मग त्या वर्णाला काही चव लागत नाही.
ते तुम्हाला माहित आहे, फोडणी कशी द्यायची असते ते वरणाला. आणि ही अतिशय तल्लीन होऊन वरणाला फोडणी देऊ लागली होती. वरणाला फोडणी देत असताना भांड्याला आग लागली. जिथे ते भांड होतं त्या भांड्याला आग लागली आणि भांड्याच्या त्या आगीचा भपका लगेच घरामध्ये पसरला. काही क्षणामध्ये त्या घराला सुद्धा आग लागली. कशी बशी ती वाचली, बाहेर निघून गेली. पण या आगीमुळे जो भपका वरी गेला, त्या घरातून ती आग वरी गेल्यानंतर त्या घरावरून एक पक्षी जात होता. ती आग त्या निवांत संचार करणाऱ्या पक्षाला लागली आणि लगेच जळून त्या पक्षाचा मृत्यू तिथेच झाला. भिक्खू पाहू लागले होते. त्यांनी हे उदाहरण पाहिलं. स्त्री तर वाचली, पण कावळा मात्र मेला. विचार केला की हा कावळा का मेला असेल, कारण काय? भिक्खूचं चित्त आहे, साधना करणारं चित्त आहे, निर्वाणाकडे जाणारं चित्त आहे. या चित्ताला प्रश्न पडला, तिथे असलेल्या त्या भिक्खूच्या जथ्याला प्रश्न पडला की हे असं का झालं असेल, कावळा का मेला असेल. त्यांनी सगळ्यांनी एकमेकांसोबत चर्चा केली आणि ठरलं की जेव्हा जेतवनात भगवंताकडे जाऊ तेव्हा भगवंताला हा प्रश्न विचारू, त्याच्यावरती स्पष्टीकरण घेऊ. पहिला प्रसंग. दुसरा प्रसंग, भगवंतालाच श्रावस्तीमध्ये भेटण्यासाठी जात असलेल्या दुसऱ्या भिक्खूंच्या गटाला, समुदायाला अनुभवास आलेला हा प्रसंग. हे पायी पायी जमिनीवर निघाले होते आणि म्हणून एका गावात भोजनासाठी थांबले. तो प्रसंग घडला. दुसरा जो समूह आहे भिक्खूंचा, त्या भिक्खूच्या समूहामध्ये 3 भिक्खू आहेत आणि हे 3ही भिक्खू श्रावस्तीला जाण्यासाठी निघाले. त्यांनी समोर असलेल्या समुद्राला पार करण्याचा विचार केला. नाव होती, भली मोठी नाव. त्या नावेमध्ये आजूबाजूच्या गावातले लोक, नावाडी, नावाड्याची पत्नी, गावातले प्रतिष्ठित लोक, आजूबाजूच्या गावाचे पाहुणे आणि हे भिक्खू त्या नावेमध्ये बसले. चर्चा, गप्पा गोष्टी मस्त सुंदर सुरू झाल्या. यांनाही काही लोकांनी प्रश्न विचारले, त्यांनी उत्तर दिलेत. प्रयोजन विचारलं. प्रयोजन या सगळ्या भिक्खूंनी सांगण्यात आलं की आम्ही भगवंताच्या दर्शनासाठी चाललेले आहोत. बऱ्याच लोकांनी साधुकार सुद्धा व्यक्त केला. काही अंतरावरती नाव बंद पडली. सगळेजण आनंदाने प्रवास करू लागले होते. काही अंतरावर गेल्यानंतर नाव बंद पडली आणि नाव बंद पडल्यानंतर नाव हलेना पण आणि पुढे सरकेना पण. सगळे प्रयत्न करून पाहिले नावाड्याने. त्याच्यात काही लोक होते, ते म्हणाले, व्यक्ती तेवढी प्रवृत्ती असतात. त्यातले काही लोक म्हणाले की अरे, आपल्या नावेमध्ये कोणीतरी अपशकुनी व्यक्ती आहे. गावखेड्यामध्ये तुम्ही गेलात तर लोक आजही आपलं वाईट झालं तर शेजाऱ्यावरला नाव ठेवतात. आम्हालाही असे बरेच फोन येतात आणि असे बरेच प्रसंग आम्ही सुद्धा आमच्या डोळ्यांनी पाहतो आणि विचार करतो की खरंच हे असं होत असेल का. तर उत्तर आहे नाही. कावळ्याच्या सरापानं बगळा मरत नसतो असं आपण म्हणतो ना, ते खरं आहे. गावखेड्यात जर आपण गेलात ना, करणी
या गोष्टीवरती आजही त्यांचा विश्वास आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. भोळे लोक आहेत, बिचारे गरीब लोक आहेत, दुबळे लोक आहेत, अज्ञानी लोक आहेत. त्यांच्यापर्यंत आणखी बुद्धाचा धम्म गेला नाही. जेव्हा जाईल तेव्हा सारे सारे ते अविद्येचे बंधन तोडून बुद्धाच्या मार्गावरती येतील आणि आपल्या जीवनाला सुखी समृद्ध करतील. बऱ्याच वेळेस तुम्ही खेड्यापाड्यात जर मैतीला गेलात ना, तर ती मयत जात असताना गरोदर स्त्री त्या मैतीला कधीच आडवं होत नाही. लहान लेकरं त्या मैतीमध्ये कधीच जात नाही. मेलेल्या माणसाला अपशकुनी समजतात काही लोक. आमचं म्हणणं आहे, ठीक आहे बाबा, मेलेला माणूस अपशकुनी आहे, काही हरकत नाही. पण जिवंत माणूस भूतापेक्षा डेंजर आहे, त्याचं काय है ना. भूत सोबत घेऊन फिरू लागलेत आणि मेलेल्या माणसाला नाव बोट ठेवू लागलेत, हे बरोबर नाही. भगवंतांनी सांगितलं ना, भगवंत काय म्हणतात, स्मशानातले मेलेले जीव जळताना किंवा त्यांचे हाड बाजूला फेकलेले असताना, पडलेले असताना, ते हाडच आहेत ना. ते तुमचं काय वाईट करणार आहे? अजिबात वाईट करत नाहीत ते. तरी लोकांमध्ये भीती असते आणि भीतीपोटी पित्र घालण्याची एक परंपरा सुरू झालेली आहे. बऱ्याच ठिकाणी आम्ही जलदान विधीला गेल्यानंतर ना, काही लोक साधू साधू म्हटलं की उठून पळतात. आम्हाला विचारायचे, बघ आई काहून उठून गेली असेल बरं. आई दुसऱ्या दिवशी भेटली की आईला विचारलं तर आई म्हणते, ते आम्हाला जमत नाही. मग काय जमते? अरे त्याच्यासारखं भोजन नाही, हे मस्त लागते, लोक दाबून खातात. अशा खुळचट भावना लोकांच्या मनामध्ये असतात. आणि भगवंतांनी 2600 वर्षापूर्वी याच्यावरती वार केला. आजही खेड्यापाड्यांमध्ये गेल्यानंतर लोकांमध्ये ती चर्चा असते की आमच्या घराचं वाईट झालं कारण आमच्या आजूबाजूच्या लोकांनी काहीतरी करणी केली, काहीतरी भारून फेकलं. मयत गेल्यानंतर ते आमच्याच घरातला माणूस, आमचाच नातेवाईक पुन्हा परत येऊ नये त्यासाठी शिव जिथं असते तिथे एक गोल दगड ठेवतात आणि त्या दगडावरती हळद कुकू लावतात. आजूबाजूला जेवण ठेवतात आणि पाणी सुद्धा ठेवतात. बऱ्याच वेळेस विचारलं की बाबा हे काय करता, नाही म्हणे ते जर परत आलं तर इथूनच खाऊन परत तिकडच गेलं पाहिजे, नोट्यात घरापर्यंत आलंच नाही पाहिजे म्हणे. अरे मग ते अर्ध्या रस्त्यात येऊ लागलं तर घरापर्यंत नाही यायला काय झालं त्याला, आहे का? मग म्हणतात नाही नाही, एकदा पोट भरलं, आम्ही दर महिन्याला त्याचं पोट भरायसाठी पित्र घालतो, 6 महिन्याला पित्र करतो. भगवंतांनी हे पित्र पात्र नाही सजवायला सांगितले, बिलकुल नाही. की पित्रपात्रासारखा तो अर्थ नाही की आम्ही आमच्या मेलेल्या लोकांना पित्रपात्र देऊ लागलो. त्याच्यासाठी सुद्धा बुद्धाने एक दुसरी धम्मपूजा सांगितली, त्याला म्हटलेलं आहे पुण्यानुमोदन धम्मसंस्कार. फक्त जेवणच देऊन सोडायचं नाही, पाणीच देऊन सोडायचं नाही, त्याच्या आवडीच्या गोष्टीत देऊन सोडायचं नाही, तर त्याच्या स्मृती जतन करण्यासाठी आम्ही तशा पद्धतीचे कार्यक्रम घेतले पाहिजे. भिक्खूंना निमंत्रित केलं पाहिजे, परित्राण पाठ झाला पाहिजे आणि त्याची भावना घरातल्या सगळ्या लोकांनी केली पाहिजे आणि साऱ्या लोकांनी एकत्र मिळून त्याच्या चित्ताला सुगती प्राप्त होण्यासाठी, तिच्या चित्ताला सुगती प्राप्त होण्यासाठी आम्ही जलदान विधी केली पाहिजे. त्याला पुण्यानुमोदन म्हणतात. सामुदायिक पद्धतीनं आपण जे गाथा म्हणून बोलत असतो
की आज आम्ही केलेले आमचे पुण्यकर्म मी आमच्या पूर्वजांना ते समर्पित करीत आहोत. याला म्हटलेलं आहे पुण्यानुमोदन. है का नाही? याचा फायदा होतो, त्याचा फायदा होत नाही. या नावेमध्ये असलेल्या लोकांना सुद्धा त्यांच्या खुळचट विचारांती त्यांनी असा विचार केला की या नावेमध्ये कोणतरी अपशकुनी आहे आणि म्हणून त्यामुळे ही नाव काय पाण्यातून पुढे जाईना, हलेना डुलेना. तर अपशकुनी म्हटल्यानंतर स्त्री पुरुषामध्ये अपशकुनी म्हटलं की पहिल्यांदा स्त्रीकडे लोक बोट दाखवतात. हीच अपशकुनी असली पाहिजे. माणूस अपशकुनी राहत नाही. स्त्री आणि पुरुषाचा विचार आला तर बाईच अपशकुनी असते. नाही का? बऱ्याच वेळेस बाईच अपशकुनी असते, माणूस अपशकुनी नसते का? त्याच्यासारखं अपशकुनी तर कुणीच नाही. बाईच अपशकुनी का बरं? कधी पण नेहमी बाईच कशी काय? नाही का? खरंच ना. इथेही तसंच झालं. आणि एक बाई होती मात्र तिथे. तिलाही वाटलं शेवटी की या नाव्यात ती का बरं बसली असेल आज. सगळ्या तिथे असलेल्या म्हाताऱ्या लोकांनी विचार केला की आता एक शलाका नावाची विधी करूया. करणाऱ्या लोकांनी सांगितलं की ही नावाड्याची पत्नी आहे, ती अपशकुनी आहे. भिक्खू म्हणाले की बाबा नाव वापस घ्या, तिला त्या तीरावर सोडा आणि मग आपण पुढे जाऊ. तरी नाव हलेना ना डुलेना. मग काय झालं? सगळ्यांनी विचार केला भिक्खूंना सोडून. ते म्हणाले हिला आता इथेच उतरावं लागेल. समुद्राच्या मधोमध कितीही पोहणारा असला तरी वाचल का? नाही. ठरलं. नावड्याला विचारलं बाबा तुझी पत्नी आहे काय? ते म्हणाला इट्स ओके, काही हरकत नाही. एका जीवासाठी सगळ्याचे जीव कसे गमावू असं म्हणाला. किती कदरलेला असेल बायकोला. त्याला चान्सच सापडला. म्हणाला की एका जीवासाठी सगळ्यांचे जीव मी म्हणजे मारणार नाही. सगळ्यांनी ठरवलं. नवऱ्यानंच आयडिया दिली की ती बुडताना मला पाहावंसं वाटणार नाही. माझ्या नावेमध्ये वाळूचं एक पोतं आहे, ते पोतं तिच्या पायाला बांधा आणि फेकून द्या. दिलं टाकून. काही क्षणात त्या समुद्रामध्ये ती बुडून गेली. एकदा खाली गेली की पुन्हा वरी आलीच नाही. वाळूचं पोतं बांधलेलं होतं. भिक्खूंनी दृश्य पाहिलं. लय चिंता वाटली त्यांना समाजाप्रती की हा समाज कधी बुद्धाच्या पथावरती येईल आणि कधी बुद्धाच्या करुणेचा प्रचार करेल, समाधीचा प्रचार करेल, असं ते एकमेकांविषयी बोलू लागले. प्रसंग पाहिल्यानंतर लगेच सगळ्यांनी विचार केला भिक्खूंनी की भगवंताची जेव्हा भेट होईल, भगवंतांना अभिवादन करून हा प्रसंग विचारू. भगवंत निश्चित स्वरूपात या स्त्रीच्या कर्माविषयी आपल्याला मार्गदर्शन करतील. असाच एक भिक्खूंचा जथा श्रावस्तीकडे निघाला होता. भिक्खूची संख्या होती 7. 7 भिक्खू भगवान बुद्धांच्या दर्शनासाठी निघाले होते. सकाळीच निघाले. वाटेत जिथे भोजन भेटेल तिथे भोजन त्यांनी केलं आणि पायी पायी प्रवास करत असताना झालं असं की वाटेत त्यांना अंधार झाला आणि अंधार झाल्यानंतर आजूबाजूच्या गावांमध्ये ते बुद्धविहार शोधू लागले. बुद्धविहार काही सापडेना. मग विचार केला की बाजूला जी गुहा आहे त्या गुहेमध्ये जाऊन रात्रभर राहू
आराम करू आणि सकाळी श्रावस्तीला निघून जाऊ भगवंताच्या दर्शनासाठी. सगळ्यांनी विचार केला, 7ही लोकांनी काय हरकत नाही, रात्रभर आपण त्या गुहेत आराम करू. गेले, गुहेत आराम केला. सकाळी पाहतात तर काय, गुहेचा दरवाजा एका मोठ्या दगडाच्या शिळेनं बंद होता. सकाळी सगळेच उठून त्याला हलू लागले. आले ना, काय करावं काय करावं काय करावं, ठरवलं की आता पाणी नाही, अन्नही नाही, काही हरकत नाही, लय ध्यान करत. दुसरा पर्यायच नव्हता काही. त्रिरत्नाची स्मृती, बुद्धानुसती, धम्मानुसती, संघानुसती, कायानुगता सती, ह्या सगळ्या भावना करू लागले. 7व्या दिवशी सकाळच्या प्रहरी आपोआप त्या दरवाजावर आलेली शिळा हल्ली आणि त्या 7ही लोकांना तिथून बाहेर निघता आलं. निघाल्याबरोबर एकमेकांना पाहून म्हणाले की तथागतांचं दर्शन झाल्याबरोबर तथागतांना या प्रसंगाचं आपण विश्लेषण विचारूया. सगळेजण 3ही गट श्रावस्तीच्या मार्गाने लागले आणि मुख्य श्रावस्तीच्या रस्त्याला आल्याबरोबर 3ही गट एकमेकांना भेटले. ज्या गटाने, ज्या समूहाने कावळा आकाशात जळताना पाहिला तो गट, ज्या भिक्खूच्या समूहाने समुद्रामध्ये स्त्रीला नदीत बुडताना पाहिलं तो एक गट, ज्या समूहाने 7 दिवस स्वतःच अन्न पाण्या वाचून काढले गुहेमध्ये तो एक गट श्रावस्तीच्या मुख्य रस्त्यावरती जमले. एकमेकांचे प्रसंग एकमेकांना सांगितले आणि सर्वजण पुन्हा श्रावस्तीच्या नगराला लागले. सगळेजण योग्य वेळी तथागत सम्यक संबुद्धाजवळ पोहोचले आणि पोहोचल्यानंतर पहिल्या समूहानं कावळा आकाशात जळण्याचा प्रसंग सांगितला. भगवंत भूत, भविष्य आणि वर्तमानाचे जाणकार आहेत. या 3ही प्रसंगामध्ये भगवंतांनी अचूक असं विश्लेषण केलं. भगवंत म्हणाले, वाराणसीमध्ये फार पूर्वी एक शेतकरी होता. तो शेतीचे काम करीत असता बैलावरती नियंत्रण ठेवू शकला नाही. वाराणसीमध्ये एक शेतकरी होता. तो शेतीचे काम करत असताना बैलांवरती नियंत्रण ठेवला नाही. नांगरणी वखरणी काहीतरी करत असेल आणि न नियंत्रण ठेवू शकल्यामुळे तो बैल जमिनीवरती कोसळला. शेतकऱ्याने 2-3 चाबूक त्याला मारले पण बैल काही उठेना. वेळ निघून चाललेला होता. पुन्हा शेतकऱ्याने त्याला मारले पण तरीही बैल काही उठेना. शेतकरी क्रोधित झाला आणि बाजूलाच वाळलेल्या गवताच्या पेंड्या होत्या, त्यातली एक पेंडी त्यांनी पेटवली आणि बैलाला उठवण्याचा तो प्रयत्न करीत होता. हे होत असताना आजूबाजूच्या पेंड्यांनी पेट घेतला आणि बैल तिथेच जळून खाक झाला. बैल तिथेच जळून खाक झाला. त्यामध्ये बैल मरण पावला. या वर्तमान कथेत जो पहिल्या प्रसंगामध्ये कावळा आकाशात जळून मेला ना, तर या वर्तमान कथेत तो कावळा आहे. वाराणसीचा शेतकरी जो आहे तो वर्तमान कथेतला कोण आहे? कावळा आहे. आणि 7 जन्म
हा कोक यवणीमध्येच असाच जळून मेला 7 जन्मापर्यंत. दुसरा प्रसंग, स्त्री समुद्रात पडणे आणि मरणे. ही स्त्री फार पूर्वी एकेकाळी वाराणसीच्या गृहस्थाची पत्नी होती. तोही शेतकरी होता. शेतकऱ्याची पत्नी असल्या कारणाने सकाळीच उठणे, सगळे कामं करणे, पाणी भरणे, धुणं धुणे, शेतीमध्ये स्वयंपाक झाल्यानंतर शेतीमध्ये आपल्या स्वामीला मदत करणे, अशी ती कामं करत असे. ती जिथे राहत होती तिच्याच बाजूला एक सुंदर असा कुत्रा राहायचा. जेव्हा ती पाण्याला जायची कुत्रा तिच्या सोबत जायचा, जेव्हा ती धुयाला जायची कुत्रा तिच्या सोबत जायचा, जेव्हा भाकर भाजी घेऊन आपल्या नवऱ्याचा डबा घेऊन ती शेतात जायची, तो कुत्रा तिच्या सोबतच जायचा. गावातले लोक, काही लोक रिकामचोट असतात, काही घेणदेण नसते त्यांना. गावातले लोक पाहायचे म्हणायचे, काय कुत्रा, बाईचं काय साथ सोडे ना, कुत्र्यासोबतच बाई. धुयाला गेला तरी कुत्रा, पाण्याला बाई गेली तरी कुत्रा सोबतच आहे, असं म्हणून म्हणून तिला हिनवायचे, तिला नाव मोठं ठेवायचे. एके दिवशी अशीच नवऱ्याची शिदोरी घेऊन नवऱ्याला शेतामध्ये काम करण्यासाठी गेलेल्या नवऱ्याला भाकर भाजी घेऊन चालली होती. सोबत कुत्रा होता. तलाव लागला, कुत्र्याला भाकर खाऊ घातली. दोरी होती शेतात जाण्यासाठी, कुत्र्याच्या पायाला दोर बांधली आणि बाजूच्या एका पोत्यामध्ये तिने वाळू घातली आणि ती वाळूचं पोत त्या कुत्र्याच्या पायाला बांधलेल्या दोरीला बांधलं आणि दिलं सोडून तलावात. काही सेकंदामध्ये तो त्या तलावामध्ये बुडून मेला. आता इथे स्त्री कोण असेल? ही शेतकऱ्याची पत्नी वर्तमान कथेमध्ये कोण आहे? नावड्याची पत्नी आहे. बरोबर आहे. म्हणजे भूतकाळातल्या शेतकऱ्याची पत्नी, वाराणसीच्या शेतकऱ्यातली पत्नी आताच्या वर्तमान कळेत, म्हणजे आता जी कथा आपण पाहिली त्या कथेतली नावड्याची पत्नी आहे. कर्म सोडत नाही. तिसरा प्रसंग अतिशय सुंदर. 7 भिक्खू 7 दिवस गुहेमध्ये अन्न पाण्या वाचून राहिले. कारण काय? वाराणसीत गोपाळांची 7 मुलं होती. गाई गुरं चारणारे लोक, गोपाळी, गवळी, गायकी, गायिकांची 7 मुलं होती. आणि ही 7ही मुलं आपल्या वडिलांसोबत गाय चारायला जायची. 7ही एकमेकांचे चांगले मित्र. एकदा आपल्या वडिलांसोबत गायीच्या सोबत गेल्यानंतर त्यांनी पाहिलं एका बिळातून नुकतीच एक घोरपड बाहेर येऊ लागली होती. एका बिळातून नुकतीच एक घोरपड बाहेर येऊ लागली होती. यांनी काही वेळ 7ही मुलानं त्या घोरपडीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण घोरपड असते चिवट. एकदा तिनं जमिनीत पाय मारले की मग सहजासहजी ती काय बाहेर येत नाही. त्यांनी पाहिलं की बऱ्याच वेळ झाला ही बिळातून बाहेर येत नाही. मग यांनी काय केलं, त्या बिळाच्या अवतीभोवती असलेले 7ही बिळ बुजवले आणि जिथून ती तोंड काढत होती ते बिळ सुद्धा बुजून टाकलं मातीनं. आणि वरून 7ही त्या बिळामध्ये दगड खोदले, दगड टाकले. त्या बिचारीनं तिचे 7ही दरवाजे पाहिले, पण एकही दरवाज्यातून तिला निघता आलं नाही. त्या 7ही पोरांनी असा विचार केला, उद्या सकाळी जेव्हा येऊ
तेव्हा सकाळी आल्यानंतर हिला बाहेर काढू. पण त्या दिवशी घोरपडी जवळ येण्याचं ते विसरले आणि अशातच जवळजवळ 7 दिवस झाले. 7 दिवस घोरपड मात्र त्या बिळातच होती. तिलाही अन्न नाही, तिलाही पाणी नाही. घोरपडीच्या शरीराचा नुसता सांगाडा उरला होता, पण आणखी ती मेली नव्हती. 7व्या दिवशी यांना समजलं, लक्षात आलं की आपण असं असं कृत्य केलेलं आहे. आज जरा जाऊन आपण घोरपडीला पाहू. गेले, बिळ उघडलं तर नुसता त्या घोरपडीचा हाडांचा सांगाडा तिथे तयार होता, पण मेली नव्हती. यांच्या मनात करुणा जागली आणि यांनी लगेच तिला पाणी पाजलं, तिला खायला दिलं, तिला थोडस जिवंत असल्याचा भास करून दिला आणि त्या पुन्हा बिळात सुखरूप तिला खाया पियाच्या वस्तू टाकून सोडून दिलं. पाणी वगैरे त्या बिळात टाकून सोडून दिलं. इथे ते 7 दिवस एका गुहेमध्ये अडकलेले भिक्खू जे होते, वर्तमान कथेतले ते गायकीचे हे 7 मुलं होते. लक्षात. आता इथे यांच्याकडून कुठल्याही प्रकारची जीवितहानी न झाल्यामुळे हे काही मरण पावले नाहीत किंवा 7 दिवसानंतर आपोआप सुखरूप सुटले, कारण घोरपडीला यांनी जीवदान दिलं होतं ना. पण बाकीच्या 2 ठिकाणी त्यांचे कर्म मात्र त्यांना घेऊन गेले. कावळा आकाशात जळून मेला आणि स्त्री, नावाड्याची स्त्री पत्नी नदीमध्ये बुडून मेली. हे 3ही प्रसंग जेव्हा तथागत सम्यक बुद्धाला भगवान बुद्धाच्या सगळ्या त्या भिक्खूंनी सांगितले, तेव्हा भगवान बुद्धांनी त्या सर्व भिक्खूंना कर्माची शिदोरी कशा पद्धतीने असते आणि कर्माची शिदोरी तुम्ही कुठेही गेले तरी ती तुमची पिच्छा सोडत नाही. भारतातला माणूस पाप करून पाकिस्तानात गेला तरी कर्म त्याला सोडत नाहीत आणि पाकिस्तानचा माणूस पाप करून भारतात आला तरी त्याला कर्म सोडत नाहीत. कर्म गरीबाला सोडत नाहीत, कर्म श्रीमंताला सोडत नाहीत, कर्म कोणालाच सोडत नाहीत. या आशयाची जी ही कथा आहे, या कथेचा अर्थ समजून सांगण्यासाठी भगवान बुद्धांनी त्या काळी त्यावेळी श्रावस्तीमध्ये या सर्व भिक्खूंसाठी धम्मपदातील 127 क्रमांकाची ही गाथा बोललेली आहे. पाप वग्ग धम्मपदातील 9वा वग्ग, या वग्गातील ही 12व्या क्रमांकाची गाथा आहे. भगवान बुद्ध त्या सर्व भिक्खूंना त्या 3ही प्रसंगाचं स्पष्टीकरण देताना म्हणतात, न अंतलिखे न समुद्र मज्जे न पबत्तानं विवरं पविस्स न विज्जति सो जगति पद्देसो यथाठितो मुये चेय पाप कर्मा. अर्थ, ना आकाशात, ना समुद्रात, ना तळाशी, ना पर्वत गुहांमध्ये अशी कुठलीच जागा नाही जिथे राहून मनुष्य पाप कर्माच्या फळापासून वाचू शकतो. ना आकाशात, ना गुहेमध्ये, नाही जमिनीवरती अशी कुठलीच जागा नाही की जिथे जाऊन मनुष्य पाप कर्मापासून वाचू शकतो. तेव्हा ही सुंदर अशी गाथा आणि ही सुंदर अशी कथा आपण लक्षात ठेवून आपले जीवन सुधारण्याचा प्रयत्न करावा. ही भगवंताची सम्यक वाणी आहे. हे भगवान बुद्धाचं वचन आहे, बुद्ध वचन आहे. या बुद्ध वचनाने आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं कल्याण हो
अशी मंगल मैत्रीची भावना आपल्या सर्वांप्रती या ठिकाणी व्यक्त करतो। विशेषतः धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी मंगल मैत्री व्यक्त करून आजचा हा धम्म संस्कार इथेच संपन्न करतो। आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं कल्याण हो।